विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये गणित भाग 2 पाठ क्रमांक 1 भूमिती यातील सराव संच किंवा प्रश्न संच 1.1 मधील पहिले 2 प्रश्न थेरी आणि सोल्युशन यासहित पूर्ण व्हिडिओ रूपात पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण 1.1 या सराव संचातील उर्वरित उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही पहा, प्रश्न क्रमांक 3 आपला सुरू आहे. अगोदर आपण प्रश्न नीट समजून घेऊ आणि त्यानंतर त्याला कसं सोडवतात ते पाहू. हा आपला प्रश्न आहे. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे, इन adjoining figure 1.14 segment PS is perpendicular to segment RQ. बघा शेजारी दिलेल्या आकृतीमध्ये PS हा जो रेषाखंड आहे तो RQ या रेषाखंडाला लंब आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा PS रेषाखंड RQ ला लंबरूप आहे. आता इथं मुलांना प्रश्न पडतो, RQ ला तो लंब कसा असेल? RQ तर Q पर्यंतच आहे आणि PS हा S पर्यंत आहे. पण लक्षात घ्या, आपण RQ ला जर पुढे वाढवलं म्हणजे हा एक किरण मिळेल आपल्याला, म्हणजे हा एक रे मिळेल. रे म्हणजेच काय असतो? किरण. तर आपल्या लक्षात येईल की RQ ला म्हणजेच तो RS ला सुद्धा काय आहे? लंबरूप आहे. इट्स परपेंडिक्युलर RQ. इट मीन्स इट इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू RS. याचं कारण असं आहे की त्रिकोण PQR जो आपल्याला दिसतो, तुम्ही जर पाहिला हा त्रिकोण कसा आहे पहा, या ठिकाणी तुम्हाला ती आकृती लक्षात येईल. आपण जर त्रिकोण PQR या पद्धतीने काढला, पहा तो असा दिसतो. आणि आपल्या लक्षात येत आहे की आपण या PQR ला PRQ ला या ठिकाणी जर व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल की RQ पुढे वाढवलेला आहे S पर्यंत. आपण याला पुढे S पर्यंत वाढूया. ठीक आहे, पहा याला थोडंसं या पद्धतीने समजून घेऊ. हा S पर्यंत आपण पुढे वाढवलेला आहे. इथे समजा तो बिंदू S आहे आणि P मधून आपण S वर असा एक लंब काढलेला आहे. तर हा विशाल कोन त्रिकोण आहे PQR. बघा इथे तुम्हाला विशाल कोन झालेला दिसतो. अजून जवळून पाहूया. या ठिकाणी तुम्हाला Q जवळ एक विशाल कोन झालेला दिसतो, म्हणजेच हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. इथे आपण असं म्हणूया, ट्रायंगल PQR is obtuse angled triangle. याचा अर्थ काय आहे की त्रिकोण PQR जो आहे तो आहे मित्रांनो विशाल कोन त्रिकोण. आणि आपल्याला माहिती आहे विशाल कोन त्रिकोणामध्ये उंची ही नेहमी त्रिकोणाच्या बाहेरील बाजूस असते. बघा इथे PS ही उंची याचा अर्थ आपण मागील व्हिडिओत पाहिला, तो असतो लंबरूप उंची. तर ती त्रिकोणाच्या बाहेर असते, कारण आपण P किंवा P या बिंदूतून QR वर त्रिकोणाच्या आत लंब नाही काढू शकत. वी कॅनॉट ड्रॉ परपेंडिक्युलर इनसाइड द ट्रायंगल थ्रू वर्टेक्स P. म्हणून काय केलं जातं, विशालकोन त्रिकोणाची लंब उंची ही त्रिकोणाच्या बाह्य बाजूमध्ये बहिर्भागामध्ये असते. पण Q मधून एक आपण उंची इथे सुद्धा काढून दाखवलेली आहे. प्रश्नात तुम्ही ती पाहू शकता आणि ती तुम्हाला इथे दिसते QT. पहा, QT is perpendicular to PR. दिसते आकृतीमध्ये. हा इथे तुम्हाला लंबरूप काढलेला दिसतो. हा लंब त्रिकोण PQR मध्येच काढलेला आहे आणि PS हा सुद्धा लंब त्रिकोण PQR मध्येच काढलेला आहे. So both perpendicular heights are drawn for triangle PQR and in triangle PQR. याचा अर्थ असा आहे की एकाच त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ असणार आहे ते दोन पद्धतीने आपण पाहू शकतो. एक त्रिकोण PQR मध्ये पाया RQ किंवा QR घेऊन आणि उंची PS घेऊन. बघा, आणि त्याच PQR त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया PR घेऊन आणि उंची QT घेऊन. तर आपल्या लक्षात येईल
या दोन्ही केसेसमध्ये त्रिकोण तर एकच आहे पी क्यू आर. म्हणून एका त्रिकोण जर तोच असेल तर त्याचा पाया आणि उंची वेगवेगळ्या जरी आपण या ठिकाणी गृहीत धरल्या तरी त्याचं क्षेत्रफळ बदलत नाही. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. तर याचा अर्थ असा होतो की आपण जर क्यू मधून इथे असा एक लंब काढलेला आहे, ठीक आहे, टी, तर तुमच्या लक्षात येईल त्रिकोण पी क्यू आर चे दोन प्रकारे क्षेत्रफळ काढता येईल. पण त्रिकोण तर तोच आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ बदलणार नाही. आणि हाच मुद्दा आहे या उदाहरणाला सोडवण्याचा. तर आपल्याला मुळात प्रश्नात काय सांगितलेलं आहे की आर क्यू ची लांबी जर 6 असेल, ती आपण इथे लिहूया, ही लांबी मित्रांनो इथपर्यंत आहे आर क्यू पर्यंत. पी एस ची लांबी 6 आहे, काही हरकत नाही, हा लंब सुद्धा 6. आता इथे एकक दिलेलं नाहीये म्हणून आपण याला 6 एकक म्हणू शकतो. ओके, एकक असणं गरजेचं आहे. पी आर 12 आहे, हा पूर्ण पी आर हा आपण पाया म्हणून पाहू शकतो, तो 12 एकक आहे. ठीक आहे, तर आपल्याला क्यूटी ची लांबी काढायची. तर हे कसं काढणार? तर तुम्ही जर पाहताय तर या ठिकाणी उंची आणि जो पाया आहे तो वेगवेगळा आहे. तर आपल्याला माहिती आहे की पाया आणि उंची जर वेगवेगळी असेल तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर असतं ते संगत पाया आणि उंची म्हणजे करस्पॉन्डिंग हाईट्स आणि बेसेस यांच्या प्रोडक्टच्या रेशोला इक्वल असतं. म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. पण इथे दोन त्रिकोण नसून त्रिकोण एकच आपण विचारात घेतलेला आहे, तो त्रिकोण पी क्यू आर. आता एकाच त्रिकोणाचं पाया आणि उंची वेगवेगळी घेऊन काढलेलं क्षेत्रफळ तेच येणार आहे, कारण त्रिकोणाची जागा जी आहे तिथं तेवढीच राहणार आहे ना. क्षेत्रफळ म्हणजे काय असतं? व्यापलेली जागा असते. याचा अर्थ हा जो एरिया, हे जे क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू आर ने व्यापलेला आहे हे तर बदलणारच नाही. तुम्ही या उंची पी एस आणि पाया आर क्यू घ्या किंवा उंची क्यूटी आणि पाया पी आर घ्या, क्षेत्रफळात तर काहीच बदल होणार नाही. आणि हीच आयडिया या प्रश्नामध्ये आपल्याला उपयोगात आणायची आहे. चला पाहूया यावरून आपल्या काय काय लक्षात आलेलं आहे. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर घ्या आणि त्याचंच क्षेत्रफळ तुम्हाला, त्याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काय करायचंय, त्याच त्रिकोणाशी घ्यायचं. पी क्यू आरचं पी क्यू आरशीच घ्यायचंय. आपण इथे विचार करू 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता लक्षात घ्या बी इंटू एच म्हणूया, बेस इंटू हाईट. तर B1H1 कारण आपण दोन वेगवेगळे पाया आणि दोन वेगवेगळ्या उंची यांचा विचार करणार आहोत. पण त्रिकोणाचं क्षेत्रफळ तर तेच राहील कारण त्रिकोण एकच आहे. आणि हीच आयडिया या प्रश्नात आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर B1 into H1 over B2 into H2 and taking half of their products. तर सेम कन्सेप्ट आहे, तर लक्षात घ्या. आता तर त्रिकोण तोच आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ सेम राहणार. आता एकाच त्रिकोणाचं क्षेत्रफळ सारखं असेल तर त्याचा रेशो आपल्याला काय मिळणार, त्याचं गुणोत्तर काय मिळणार, एकाच एक मिळणार. क्षेत्रफळ तर समानच आहे, त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू म्हणजे त्याची अंकातील असलेली किंमत तर तीच येणार आहे. म्हणून ते क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर असेल ते एकाच एक असेल. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो, एकाच एक बरोबर. ओके, आता पहा इथे हाफ सुद्धा कॅन्सल होईल. तर B1 into H1 घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण B1 काय करूया, बेस घेऊया पी आर, हा पाया घेऊया आणि उंची घेऊया क्यूटी जी आपल्याला काढायची. आता दुसऱ्यांदा आपण पाया घेऊया क्यू आर आणि उंची घेऊया पी एस. पहा, आता इथं काय लक्षात येतं तुम्हाला, या बॉक्स कडे जर तुम्ही नीट पाहिलं, पहा इथे तुमच्या लक्षात येईल काय होतंय. एकाच एक क्षेत्रफळ आहे याचा अर्थ काय होतो की पी आर गुणिले क्यूटीचं जे गुणाकार आहे हा गुणाकार क्यू आर इंटू पी एस म्हणजे क्यू आर गुणिले पी एस ला इक्वल होईल. कारण तुम्ही इथे तिरकस गुणाकार करूनही पाहू शकता, सममूल्य अपूर्णांक किंवा सममूल्य काय म्हणूया त्याला, परिमेय संख्या यानुसार पहा. तर इथे तुमच्या लक्षात येईल की क्यू आर गुणिले पी एस इज इक्वल टू पी आर गुणिले क्यूटी यांची किंमत समान असेल. झालं, आता आपल्याला काढायचे क्यूटी.
म्हणून आपण एक काम करू, दोन्ही बाजूंना PR ने डिवाइड करू, दोन्ही बाजूंना PR ने भागू. आणि हाच खरा नियम असतो, काटाकाटी हा प्रकार आपण बोलायचा नाही. कन्सेप्च्युअली तो रॉंग आहे. ठीक आहे. आपण PR ने दोन्ही बाजूंना भागूया. तर काय लक्षात येतं, PR या ठिकाणी रद्द होईल. आता उरलेल्या किमती ठेवूया, QR आणि PS. बघा, PS 6 दिलेला आहे आणि QR आहे 6 दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो 6 गुणिले 6. आणि PR पहा, PR म्हणजे हा पाया आहे 12 एककवाला, इथे 12 लिहूया. उरलं कोण, QT. संपलं काम. तुम्ही इथे 6 गुणिले 6 36/12 कराल, बरोबर QT येईल. म्हणजेच 12 त्रिक 36 येतं, म्हणून QT ची लांबी येईल 3 एकक. आले लक्षात? खूप सखोल असं एक्सप्लेनेशन आपण या प्रश्नासाठी इथं पाहिलेलं आहे. मला वाटतं की हा प्रश्न आता सगळ्यांचा क्लिअर झालेला असेल. ओके, आता आपण याच पद्धतीने पुढील प्रश्नाकडे जाऊ. चला, या प्रश्नाकडे तुम्ही इकडूनही पाहू शकता. चला, हा प्रश्न काय सांगतो थोडासा समजून घेऊ. पहा, इन ॲडजॉइनिंग फिगर दिलेल्या आकृतीमध्ये AP परपेंडिक्युलर BC. तुमच्या लक्षात येईल इथे पाहिल्यानंतर की AP हा BC वर काढलेला लंब आहे. ओके, चालेल. AD इज पॅरलल टू BC, आणि ही खूप महत्वाची दिलेली बाब, त्याला आपण पक्ष म्हणू किंवा दिलेली माहिती म्हणू, की AD हा BC ला समांतर आहे, पॅरलल आहे. आता पॅरलल आलं म्हणजे आपल्याला इथे ट्रान्सव्हर्सल्स आल्या, म्हणजे छेदिका पण आल्या, त्यामुळे होणारे एकरूप कोनांच्या जोड्या पण आल्या, कॉन्ग्रंट अँगल पेअर्स पण या ठिकाणी मिळतील. करस्पॉन्डिंग अँगल आहेत, संगत कोन असू शकतात, अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोन असू शकतात. तर वेगवेगळ्यांचा उपयोग आपल्याला या प्रश्नात करता येईल. ओके, तर आपल्याला प्रश्न असा विचारलाय की एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे त्रिकोण ABC याचं क्षेत्रफळ अँड एरिया ऑफ ट्रायंगल BCD हा BCD याचं क्षेत्रफळ सारखं आहे, हे आपल्याला काढायचंय. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि परत तुम्ही पहा एरिया ऑफ ट्रायंगल BCD हा इथे लक्षात येतो. आता तुम्ही जर नीट या फिगरकडे पाहिलं तर लक्षात येईल की जो त्रिकोण BCD आहे तिथं त्याचा जो C हा कोन आहे तो परत तुम्हाला कसा दिसतो, विशाल कोन दिसतो. आणि आता मागच्याच उदाहरणात आपण पाहिलं, विशाल कोन त्रिकोणाची उंची ही त्रिकोणाच्या बाहेर असते, पण आपल्याला इथे एक उंची काढावी लागेल. D मधून आपण एक उंची काढूया. चला, इथे आपण तिची रचना करूया, कन्स्ट्रक्शन करूया. चला, असं समजून घ्या की ही ती उंची आहे. आपण तिला एक नाव देऊया आपल्या कामासाठी, PS DS. ओके, आता बघा, माहिती दुसरी कोणती दिलेली नाहीये, तर आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय. तर कुठल्याही बाजूची लांबी वगैरे दिलेली नाहीये. तर काय करता येतं, दिलेली माहिती खूप मजेशीर आहे, त्याकडे तुम्ही पहा. बघा, आता ही माहिती काय सांगते, ही माहिती तुम्हाला पहिल्यांदा सांगते AP इज परपेंडिक्युलर टू BC, म्हणजे AP हा BC वर काढलेला लंब आहे. आपण इथे लिहून घेऊ AP परपेंडिक्युलर BC. परत म्हणले AD इज पॅरलल टू BC, AD हा BC ला समांतर आहे. आता समांतर आहे म्हणजे काय होतं याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. ओके, समांतर असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहाल समांतर बाजूंच्या मध्ये येणारी जी उंची असते ती नेहमी एकरूप असते, समान लांबीची असते. हाइट्स बिटवीन पॅरलल लाईन्स आर ऑलवेज इक्वल. ओके, तुम्ही जर नीट पाहिलं तर बघा, AP आणि DS ही उंची सारखीच आहे. याचं कारण आपण इथे लिहू शकतो. बघा, समांतर समांतर एक मिनिट, समांतर बाजू किंवा समांतर रेषा म्हणूया, समांतर रेषांतील अंतर म्हणजे इथे आपण उंची म्हणूया, दोघांच्या मध्ये असलेली उंची.
नेहमी स्थिर असते. स्थिर म्हणजे समान लांबीचे असते. समान असते. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, AP आणि DS यांची लांबी सारखी आहे. AP इज इक्वल टू DS. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या प्रश्नात मिळतो. आता काम काय दिलेलं आहे? सोपं झालं काम. तुम्ही जर पाहाल तर या ठिकाणी समान उंची आहे. आणि आपण काय शिकलेलो आहोत? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जेव्हा त्यांची उंची समान असते, समान लांबीची असते, त्यावेळेस पायांच्या गुणोत्तरा एवढं ते असतं. ओके, संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस इफ देअर हाइट्स आर सेम. ओके, तर इथे आपण लक्षात घेऊ. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC, त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ गुणोत्तरात घेतलं एरिया ऑफ ट्रायंगल BCD सोबत ते घेतलं. इथे समान उंची म्हणून मी आता या ठिकाणी पूर्ण क्षेत्रफळाचं सूत्र मांडत नाही. आता आपण नियमाचा उपयोग करू. आपण खूप सराव केलेला आहे. ABC आणि BCD यांची उंची समान आहे AP आणि DS, म्हणून दोघांच्या पायाच्या गुणोत्तरामध्ये ते असेल. आता जर तुम्ही पाहिलं तर त्रिकोण ABC याचा पाया BC आहे. इथे BC लिहूया. आणि त्रिकोण BCDचा पाया सुद्धा BC आहे. आणि आता एक गंमत अशी झाली की आपण पाहतोय उंची पण सारखी आहे बघा, म्हणजे लांबीच्या दृष्टीने म्हणतोय मी, AP आणि DS, आणि याचा पाया सुद्धा सारखा आहे. BC आणि BC दोघांचा पाया BCच आहे. तर याचा अर्थ असा होतो की आपण जर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरात घेतलं तरी सुद्धा तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे? BC आणि BC लोप पावतील, दे विल गेट कॅन्सल आउट. आणि APDS ची लांबी सारखी असल्यामुळे न्यूमरिकल व्हॅल्यू म्हणतोय मी, दोघं दिसायला वेगवेगळे रेषाखंड आहेत पण दोघांची लांबी समान आहे, म्हणून न्यूमरिकल व्हॅल्यूनुसार अंकगणितीय मूल्यानुसार ते रद्द होतील आणि इथे येईल 1 असेल. याचा अर्थ असा होतो की एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ठीक आहे, थोडंसं मोठं करून पाहूया कळण्यासाठी, इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज 1:1. तर दोन्ही क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे आहे 1:1. आता समान क्षेत्रफळ आहेत असा याचा अर्थ होतो, पण आपण असेही म्हणू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ही थोडीशी एक्स्ट्रा माहिती आहे. आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की काम संपलं. ओके बेटा, पण हे समजून घ्या, हा पण एक महत्वाचा नियम आहे, तो तुम्हाला पुढे मदत करू शकतो. समान गुणोत्तर असणारे त्रिकोण हे समान क्षेत्रफळ दर्शवतात, काहीच हरकत नाही. चला, इथे हा प्रश्न आपला संपतो. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जातो. ओके, मला वाटतं की हा प्रश्न आता सगळ्यांना छान क्लिअर झालेला आहे. आता पुढील प्रश्नाचा विचार करूया. भरपूर माहिती काढायची आहे. बघा, दिलेल्या बाजूच्या आकृतीमध्ये PQ लंब BC आहे. आकृतीत पाहू शकता PQ हा BC वर काढलेला लंब आहे. AD हा BC वर काढलेला लंब आहे. म्हणजे एकाच पायावर दोन वेगवेगळ्या उंची काढलेल्या आहेत. म्हणजे याला तुम्ही असा विचार करा की हा एक हायवे आहे आणि ह्या हायवेवर दोन वेगवेगळ्या उंचीचे खांब लावले आणि ते दोन्हीही जमिनीला कसे आहेत? लंबरूप आहेत. आता याचा अर्थ काय होतो बरं? याचा अर्थ हे समांतर आहेत, कारण दोन्ही लंबरूप आहेत. याचा अर्थ ह्या समांतर रेषा असणारच, कारण हे दोन्हीही संगत कोण तयार होतात? 90-90 अंशाचे करस्पॉन्डिंग अँगल. तर ही टेस्ट आपण जर लावली तर लक्षात येतं की ते दोन काय म्हणता येईल? समांतर रेषा आहे. त्याला आपण संगत कोन कसोटी असे म्हणू शकतो. तर या प्रश्नामध्ये ही माहिती दिली तर आपल्याला एवढ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. चला आपण एकेकाचं काढून पाहू. सर्वात अगोदर पहिलं आपल्याला काढायचंय, इथे समजून घ्या पहिल्यांदा, PQ लंब BC ही दिलेली माहिती आहे आपल्यासाठी आणि AD पण लंब आहे BC वर. ओके, चालेल.
तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQB, त्रिकोण PQBचं क्षेत्रफळ आणि त्याचं गुणोत्तर कोणाशी घ्यायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल PBC. गुड. पहा आता PQB आणि PBC या दोन त्रिकोणांकडे पाहूया. मी तुम्हाला ते हिरव्या रंगाने मार्क करून दाखवतो. पहिला आपण मिटून घेऊया. चला PQB, PQB पहा हा तो त्रिकोण आहे. आणि दुसरा आहे PBC, पहा PBC. दोन्हीकडे जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की PQB या त्रिकोणाची उंची PQ आहे, पाया BQ आहे आणि PBC याची उंची परत PQच आहे पण पाया BC आहे. म्हणजे समान काय आहे, अगदी बरोबर, उंची समान आहे. आणि दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं, संगत पायांच्या. संपलं काम. म्हणून आपण इथे काम करू शकतो. इथे आपण लिहूया PQB चा पाया, बघा खाली दिसतो ना तुम्हाला, QB किंवा BQ म्हणा, BQ आणि PBC चा पाया BC. इथे आपण म्हणूया QB आणि इथे म्हणूया BC. याचं कारण देता येईल, काय कारण देता येईल, दोघांची उंची समान आहे. PQ ही समान उंची. आता उंची समान असेल तर संगत पायांच्या गुणोत्तर एवढं क्षेत्रफळ असतं. म्हणून इथे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळालं BQ is to BC, म्हणजे BQ तसे BC. चला पहिल्याचं उत्तर मिळालं. आता थोडंसं जलद जायला हरकत नाही. आता बघा दुसऱ्या उदाहरणार्थ आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC अँड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. PBC आणि ABC यांचा विचार करा. चला पहा हे पहिलं मिटूया. ओके, इथं तुमच्या लक्षात येईल PBC हा त्रिकोण आणि ABC त्याला वेगळ्या रंगाने घेऊ, लक्षात येईल ABC हा त्रिकोण. आता दोन्हीकडे नीट पाहिला तर काय लक्षात येतं, दोघांचा पाया BC सारखा आहे. आता पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत उंचीच्या प्रमाणात असतं. क्लियर आहे. इफ बेसेस आर सेम then ratio of areas of triangle is equal to ratio of their corresponding heights. ओके, तर PBC चा आणि ABC चा पाया समान म्हणून उंची घेऊ. तर PBC ची उंची बघा काय दिसते, PQ दिसते आणि ABC ची उंची AD दिसते. म्हणून आपण इथे लिहूया PQ is to AD. PQ is to AD. PQ is to AD. याचं कारण काय द्याल, बरोबर BC हा समान पाया. ओके, व्हेरी गुड. आता शेवटच्या आधीचा एक प्रश्न आहे, तिसरा. आता याचा विचार करा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल ADC यांचं गुणोत्तर काढायचं. चला परत तेच काम करूया. पहिल्याला आपण इथून उडून टाकूया. ABC पाहाल सगळेजण, ABC हा ABC त्रिकोण. पुन्हा कोण आहे, ADC. तर बघा ABC आणि ADC मध्ये जर नीट पाहिला तर दोघांची उंची सारखी आहे AD. तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कशात राहील, पायांच्या प्रमाणात. ओके, तर बघा ABC चा पाया BC आहे, इथे लिहूया BC आणि ADC चा पाया आहे DC. झालं, क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. कारण काय लिहाल, AD ही समान
उंची. तर समान उंची असेल तर पायांच्या प्रमाणात. झाला. अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी. चला, सगळ्यांच्या लक्षात येते. आता एडीसी आणि पीक्यूसी पहा. खूप छान तुम्ही उदाहरणं सोडवलीत, लक्ष दिले आणि समजून घेतले. आता शेवटचे पहा. एडीसी, आपण एडीसी ला मार्क आउट करू इथे. बघा, हा एडीसी. ओके. आणि पीक्यूसी. आता जर दोघांकडे पाहाल तर तुमच्या लक्षात येतं की एडीसी आणि पीक्यूसीचा पायाही वेगळा आहे आणि उंचीही वेगळी आहे. बघा बरं, डीसी हा पाया आणि उंची एडी आहे एडीसी मध्ये, आणि ते क्यूसी हा पाया आणि पीक्यू ही उंची आहे पीक्यूसी मध्ये. तर समान पायाही नाही आणि समान उंचीही नाही, तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर मीन्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ बोथ ट्रायंगल्स विथ डिफरंट बेसेस अँड हाइट्स, हे काय असतं? इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड हाइट्स. म्हणून दोघांचा संगत पाया संगत उंची यांच्या गुणाकाराचं गुणोत्तर घेऊ. तर पहा, एडीसी मध्ये संगत पाया आहे डीसी, आणि इथे लिहूया डीसी, आणि एडीसी ची उंची एडी आकृतीत दिसते. पीक्यूसी मध्ये पहा, पीक्यूसी मध्ये परत लक्षात येईल संगत पाया क्यूसी आणि उंची पीक्यू. तर यातलं काही समान नाही म्हणून हे असंच राहील. याला वाटल्यास तुम्ही कारण लिहू शकता, भिन्न पाया व उंची. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये उर्वरित 3 उदाहरणांचा अभ्यास केला. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिली 2 उदाहरणं थेअरी सहित अभ्यासलेली आहेत. जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो अगोदर पाहावा आणि मग हा व्हिडिओ पाहावा, जेणेकरून या प्रश्नसंचातील किंवा सराव संचातील कोणताही प्रश्न तुम्हाला आता अवघड वाटणार नाही. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांनाही पाठवा. ओके, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुड बाय.